गोष्ट 16वी. तीर्थयात्रार्थ पलायन. सिंहस्थात नाशिकला आणि कन्यागतात वाईला मोठी पर्वणी येते. त्यावेळेस उत्तरेची गंगा दक्षिणेकडच्या गोदावरी आणि कृष्णेला भेटायला येते अशी गोड कल्पना आहे. त्या वर्षी कन्यागत असल्यामुळे वाईला हजारो माणसे यात्रेला जात होती. श्यामच्या गावाहून म्हणजेच पालगडहून सुद्धा बैलगाड्या करून कितीतरी लोक जात होते. श्यामचे चुलत आजी आजोबा व गावातली इतर मंडळी यांचे सुद्धा जाण्याचे ठरत होते. पालगड ते खेड, खेड ते चिपळूण असे मुक्काम करत त्या गाड्या जाणार होत्या. वाटेत रानात उतरणे, नदीकाठी मुक्काम करणे, पिठले भात करणे, जेवणे व पुढे जाणे असा मस्त प्रवास करत ती मंडळी जाणार होती. लहानपणी श्याम सुद्धा देवाची भक्ती करायचा, त्यामुळे त्याला सुद्धा वाईला जायचे होते. पण त्याचे कोणी ऐकेना. आई त्याला म्हणाली, आत्ता आपल्याकडे गरिबीमुळे पैसे नाहीत, त्यामुळे पुढे मोठा झालास की जा. यावर श्याम म्हणाला की त्याचे आजोबा त्याला फुकट सुद्धा नेतील. आई म्हणाली, ते नेतील म्हणून आपण सुद्धा निर्लज्जासारखे जायचे का? दुसऱ्याच्या जीवावर देवाची पूजा करू नये. स्वतः कष्ट करावे, स्वतः मिळवावे आणि देवाला अर्पण करावे. तुला जायचेच असेल तर पायी जा. आहे का तुझ्यात तेवढी ताकद? श्याम रडवेला होऊन म्हणाला, इतके 40-50 कोस मला कसे चालवेल? आईने त्याला समजावले की तू अजून लहान आहेस, त्यामुळे वेडाहट्ट करू नकोस. श्यामला खूप वाईट वाटत होते. पहाटे यात्रेसाठी सगळी माणसं निघणार होती. श्यामच्या मनात आले की आपण सुद्धा त्यांच्या पाठोपाठ त्यांना दिसणार नाही असे निघावे. भूक लागेल, तहान लागेल तेव्हा पाणी प्यावे, पाला ओरबाडून खावा, चिंचेची करवंदाची कोवळी पाने खावीत असे विचार त्याच्या मनात येत होते. विचार करता करता तो झोपला. श्याम उठला तेव्हा सगळ्या गाड्या निघून गेल्या होत्या. त्या दिवशी शनिवार होता. श्यामने पटापट सगळे आवरले व पाटी दप्तर घेऊन तो शाळेत गेला. जाताना आईने देऊ केलेली पानगी सुद्धा रागाने न खाता तो निघून गेला. आई सुद्धा रागाने म्हणाली, बघतेच आता किती दिवस उपाशी राहतोस ते. श्याम शाळेत गेला तेव्हा एकही मुलगा शाळेत आला नव्हता. श्यामने त्याचे दप्तर शाळेच्या बाहेरच्या पडवीत ठेवले व तो शाळेतून बाहेर पडला. कोणी बघू नये म्हणून पटापट चालू लागला. श्याम गावाबाहेर आला. त्याने गावाची नदी ओलांडून खेडचा रस्ता धरला व तो चालू लागला. त्याला कसलेच भान राहिले नव्हते. पण नंतर त्याला ऊन लागू लागले. तो दमला, रडू लागला. त्याला घरी जावेसे वाटू लागले. पण घरी जाण्याची सुद्धा आता त्याला लाज वाटू लागली. पण घरी नाही जाणार तर कुठे जाणार? शेवटी तो परत फिरला. त्याच्या डोळ्यातून पाणी गळत होते. तो घामाघूम झाला होता. सकाळपासून त्याच्या पोटात काही नव्हते. तो पालगड जवळ आला, पण त्याला गावात शिरायला लाज वाटत होती. तो गावाबाहेर असलेल्या ग्रामदेवतेच्या झोळाईच्या मंदिरात देवीच्या पाठीमागे असलेल्या अंधारात जाऊन लपला. पण असे किती वेळ बसणार? पोटात कावळे ओरडत होते. शेवटी त्याने लाज सोडली, स्वाभिमान दूर केला आणि गावच्या रस्त्याला लागला. गावातली घरे त्याला दिसू लागली होती. तो मान खाली घालून चालत होता. त्याचे डोळे भरून येत होते. इतक्यात त्याचे मनगट कोणीतरी पकडले. ते त्याचे चुलते होते. गावात सगळीकडे श्यामचा शोध सुरू झाला होता. चुलते, वडील, घरची, शेजारची सगळी माणसे त्याला शोधत फिरत होती. शाळेतल्या मुलांनी पाटी दप्तर आणून दिले तेव्हा कळले की श्याम हरवला आहे म्हणून. आदल्याच दिवशी शाळेच्या हेडमास्तरांनी श्यामला मारले होते. आज पुन्हा मार बसेल म्हणून श्याम निघून गेला असे वाटून मास्तर सुद्धा घाबरले होते. त्यात वडील सुद्धा मास्तरांना त्यांच्या या वागणुकीसाठी खूप बोलले होते. घरात कोणीही जेवले नव्हते. आईच्या मनात श्याम वाईला जाण्यासाठी तर नाही ना पळून गेला अशी शंका आली, पण ती कोणाला काही बोलली नाही. शेवटी चुलत्यांनी श्यामला घरी आणले. श्यामचे वडील त्याला रागवले नाहीत, कारण ती वेळ रागवण्याची नव्हती. श्याम दमला होता. तो अंथरुणावर जाऊन पडला. थोड्या वेळाने वडील त्याच्याजवळ येऊन म्हणाले, श्याम, मास्तरांनी मारले म्हणून असे पळून जाऊ नये. मास्तर पुन्हा असे नाही मारणार आता. आता उठून जेवून घे. श्याम उठला. त्याने हातपाय धुतले. आपल्या पळून जाण्यासाठी हेडमास्तरांना जबाबदार धरले हे ऐकून श्यामला जरा बरे वाटले. मास्तर आता मारण्याचे तरी कमी करतील असे त्याला वाटले. श्यामच्या पळून जाण्याचे खरे कारण फक्त तिघांना माहीत होते. एक तो स्वतः, दुसरे त्याच्या आईला आणि तिसरे देवाला. श्याम जेवून पुन्हा झोपला. संध्याकाळ झाली तरी तो उठला नाही, म्हणून आई त्याच्या अंथरुणाजवळ गेली. त्याला बरे वाटत नसेल असे वाटून त्याचे अंग चेपू लागली. श्यामला जाग आली. तो आईच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागला.
तो म्हणाला, आई, मी मास्तरांनी मारले म्हणून नाही पळालो. मी तुझे ऐकले नाही. तू काल म्हणालीस जायचे तर पायी जा, आहे का ताकद? म्हणून मी पायी निघालो होतो. मी माझ्या शक्तीपलीकडचे करू पाहत होतो. मी तुला न सांगता पळून गेलो म्हणून तू माझ्यावर रागवू नकोस. आईने श्यामचे तोंड कुरवाळून त्याचे डोळे पुसले आणि म्हणाली की तिला रागही आला नाही आणि तो पळून गेला म्हणून वाईटही वाटले नाही. फक्त त्याच्या काळजीमुळे तिला वाईट वाटत होते. त्याचे कसे होईल या विचाराने तिला रडू येत होते. ती श्यामला म्हणाली, तू वाईट गोष्टीसाठी पळून जात नव्हतास. तू देवासाठी, गंगेच्या स्नानासाठीच पळून जात होतास. मग मी कशी तुझ्यावर रागवेन? उलट मी अभिमानाने सांगेन की माझा श्याम पळून गेलाच तर देवासाठी गेला. शेवटी आई श्यामला म्हणाली, श्याम, कधीही चोरी चहाडी करून पळून जाऊ नकोस. वाईट संगतीसाठी पळू नकोस. भीतीने पळू नकोस. देवासाठी पळून गेलास तर जा. सगळ्या संतांनी तेच केले आहे.